भेट देत करुणा मुंडेंनी केला सरकारच्या धोरणाचा निषेध। तपोवनातल्या वृक्षतोडीवरनं रान पेटलेलं असतानाच मुंबईमध्ये पवईत खासगी जागेतील वृक्षतोडीवरनं मोठा वाद। विकासासाठी 100 पेक्षा जास्त झाडांवरती माळली जाणार कुऱ्हाड। नांदेडमध्ये प्रेम प्रकरणातनं सक्षम ताटेची हत्या। सक्षमच्या हत्येच्या दिवशीचा सीसीटीव्ही समोर। हत्येच्या दिवशी 2 आरोपींनी सक्षमच्या घराची रेकी केल्याचं सीसीटीव्हीतनं उघड झालंय। नाशिकच्या मालेगावमध्ये 13 वर्षाच्या गतिमंद मुलीवरती 55 वर्षाच्या संशयित आरोपीकडनं अत्याचार। या प्रकरणी आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी। वारंवार होणाऱ्या अपघातामुळे पुण्यातील नवले पुलावरील वेग मर्यादेत बदल। कात्रज बायपास महामार्गावरील भूमकर ब्रिज ते नवले ब्रिज शेटवरती पर्यंतच्या संपूर्ण मार्गावरती आता ताशी 40 किलोमीटर वेग मर्यादा। नियम मोडणाऱ्यांवरती होणार कारवाई। मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते नंदुरबारच्या सारंगखेडा इथल्या चेतक फेस्टिव्हलचं उद्घाटन। देशभरातनं अश्वप्रेमी आणि आतापर्यंत 2 ते 3 हजार घोडे यात्रेत दाखल। बीडच्या पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी नायगाव इथे दत्त जयंतीनिमित्त लिंबादेवी यात्रा उत्सव। नवस पूर्ण झाल्यानंतर मंदिराच्या शिखरावरनं खाली तान्ह लेकरू झेलण्याची परंपरा आहे। दिल्ली ते पुणे प्रवास करणारे इंडिगोचे प्रवासी 6 तासाहून अधिक वेळ फ्लाईटमध्येच अडकून पडले होते। टेक ऑफ होत नसल्यामुळे 250हून अधिक प्रवासी अडकून पडले होते। लहान मुलं आणि वृद्ध प्रवासी सुद्धा अस्वस्थ झाले। आज दिवसाभरामध्ये इंडिगोची 300 विमानं रद्द। मुंबईत सर्वाधिक 86, बंगळुरूमध्ये 73 तर हैदराबाद येथील 68 विमानांची उड्डाणं रद्द। तांत्रिक बिघाडाचा परिणाम प्रवाशांना मात्र मनस्ताप। दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे पती आणि मिझोरमचे माजी राज्यपाल स्वराज कौशल यांचं निधन। वयाच्या 73व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। यानंतर पाहूयात या तासाच्या हेडलाईन्स।